अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कडेगावात तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ संविधान बचाव लोकशाही बचाव मोर्चा। कडेगाव दिनांक 15 जुलै। अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आज संविधान बचाव लोकशाही बचाव मोर्चा काढण्यात आला। त्यांच्या संभाव्य बदलीला विरोध करत विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोर्चामधून तुकाराम मुंडे यांना किमान 3 वर्षांचा स्थिर कार्यकाल देणे, त्यांची बदली रद्द करणे आणि त्यांच्या प्रामाणिक कार्याचा शासनाने गौरव करावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात रघुनाथदादा पाटील यांनी मार्गदर्शन करत प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी असल्याचे सांगितले। पाणी संघर्ष समिती, शेतकरी संघटना, RPI, आंबेडकर गट, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला। मोर्चानंतर शासनाने या मागण्यांची दखल घ्यावी अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली। या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। देशमुख साहेबांच्या पुढाकाराने आणि चळवळीतल्या जो काही बहुजनांचा मोर्चा काढलेला आहे, याच्यातल्या मागण्या ज्या आहेत त्या अत्यंत रास्त आहेत। तुकाराम मुंडे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळेजण आलो। त्याचबरोबर संविधान वाचलं पाहिजे, संविधानाच्या आधाराने सरकारचं काम चाललं पाहिजे। 2 प्रमुख मागण्यासाठी आज आम्ही इथं आलो आणि मोठ्या संख्येने सगळे आले, सगळे संघटना, सगळे पक्ष, त्या सर्वांचा मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि आजचा सरकारी अधिकाऱ्यांनी इथल्या चांगल्या पद्धतीने निवेदन स्वीकारलेलं आहे आणि सरकारला आमच्या भावना कळवण्याचं त्यांनी मान्य केलं आणि हा मोर्चा आता संपत आहे। आज या मोर्चासाठी सर्व पक्षीय म्हणजे सत्ताधारी वगळता सर्व पक्ष, सर्व सामाजिक संघटना, शेतकरी संघटना आणि सर्व RPIच्या संघटना यांनी आज या मोर्चामध्ये सामील होऊन आपल्या सरकारला जाग आणण्याचा, सरकारनं यापुढे जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर ज्याप्रमाणे नाना पाटीलांनी, क्रांतिशील नाना पाटीलांनी पत्रही मारा धोरण नव्हतं, त्या JD बापूंनी अनेक गुप्त राहून प्रश्न केले होते, त्याप्रमाणे आम्हाला या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून यांचा खिमा करावा लागेल। कारण आम जनतेवर सध्या अन्याय चालू आहे। जंतर मंतरवर बसलेल्या अनेक उपोषणकर्त्यांना 17 दिवस झाले तरी त्याची दखल घेत नाही की सरकार हे कसल्या गेंड्याच्या कातडीचं आहे का, तर याचा विचार नाही झाला। जनता यांना जाब विचारेल याची सरकारने, राज्य सरकारने दखल घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती। संविधान बचाव रॅली आम्ही आज काढलेली आहे। तुकाराम मुंडेच्या समर्थनासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे तहसील कार्यालयात। आज तुकाराम मुंडेची बदली झाली नाही पाहिजे। सर्वसामान्य जनतेच्या अन्न भेसळ होत आहे, दूध भेसळ करत आहेत आणि ह्या प्रश्नासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे आणि प्रत्येक सरकारने लक्षात ठेवावं की तुकाराम मुंडेची बदली झाली नाही पाहिजे आणि भेसळ ही मिळाली नाही पाहिजे। का तर दुधात भेसळ करून आज लाखो करोडो रुपये दूध डेअरीवाले कमवत आहेत आणि त्याच्यावरती लक्ष सरकारनं पूर्णपणे केंद्रित केलं पाहिजे। तुकाराम मुंडेची बदली झाली नाही पाहिजे यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे आणि खरोखर आज तुकाराम पनीर असेल, आज पनीरमुळे बदल झालेला आहे, त्याला मऊ लागत आहे, पनीर गायब झालेला आहे, पेढा गायब झालेला आहे। तुकाराम मुंडे जसे अधिकारी आले असे प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात असे अधिकारी आले पाहिजेत आणि त्याला खरोखर लोकशाहीला आज तुकाराम मुंडेने दाखवून दिलेलं आहे। आम्ही प्रामाणिक आहोत आणि त्याच्यासाठी जनता उतरलेली आहे।